शेतकऱ्याच्या म्हशी ज्या वेळेला चोरी जातात त्यावेळेला करायचं काय शेतकऱ्याने? शेतकऱ्याची तर चोरी कशी झाली ही बघा. इकडं कुलूप तोडलंय. कुण्या पद्धतीनं तोडलं? त्यानंतर आपला हा गोठा, या गोठ्यामध्ये एक म्हैस, तिची वंटरू आणि मोठी वगार. एकदमच कसं चोरता येईल का? आता हे शेतकरी आहेत, त्यांच्या मतानं काय म्हणतात बघा. एकटा चोर चोरी करू शकतं का? करू शकत नाही. लॉक करा. तर देशोन्नती न्यूजपेपरला बातमी आली होती, म्हैस चोरट्यासह पोलिसांनी केली अटक. वाढणा पोलीस स्टेशन हद्दीतील नळगीर बीट मध्ये ही बातमी वाचा. या बातमीमध्ये जसं दिलं, त्यांनी 3,65,000चा मुद्देमाल जप्त केला. नळगीर गावामधील चोर हा एकच आहे असे समजून त्यांनी त्याला अटक करून त्यांचा जो काही माहिती असते त्या माहितीच्या आधारावर कारवाई केली आणि त्या चोरट्याने कबुली दिली आहे. आरोपीकडून चोरीसाठी वापरलेली बोलेरो पिकअप, 3 लाख रुपये, चोरी केलेली 60,000 किमतीची म्हैस व 5,000चे रेडको असा 3,65,000चा मुद्देमाल जप्त केला. आरोपीस न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एक रेडको, एक म्हैस आणि तिची वगार, मोठी एक वगार, असं 3 म्हशी एकटा चोर चोरी करू शकतो का? मग एकटा चोर जर चोरी करू शकतो तर मग गावामध्ये लगातार, नळगीर गावामध्ये लगातार 4 जणाच्या इथं चोऱ्या होतात आणि त्यांची मग म्हशी गेल्या कुठे? वाढणा पोलीस स्टेशन फक्त एवढीच कारवाई करून बंद करते का? आपले हे मित्र आहेत शेतकरी, या शेतकऱ्यांना विचारा. हे असं काही नाही. यामध्ये अनेक दुसरे काही आरोपी आहेत, पण पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना पाठीशी घालत आहे. यामध्ये केवळ मुराद हा एकटा नसून त्याच्या मागं इतर कोणी साथीदार असेल हे 100%. कारण की यामध्ये गावामध्ये एकच चोरी झाली नसून सलगरे साहेबाची चोरी झाली, पुन्हा पद्माकर वगैरेची चोरी झाली, पुन्हा त्यानंतर जावेदची म्हैस गेली, अशा बऱ्याचशा काही चोऱ्या झालेल्या आहेत. ह्यामध्ये एकटा व्यक्ती करू शकत नाही. परंतु यामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं मग चोरी जर एकटा व्यक्ती करू शकत नाही, मग एफआर तर दोघांचीच फाटले ना. त्यामुळे लिगली तर दोघच धरावं लागतील ना. मग ह्या दोघांची एफआर कॉपी झालीच नाही, एफआर केलीच नाही यांनी. यामध्ये बाकी आरोपींना पाठीशी घालण्याचं असं